नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अनारसाचा व्हिडिओ बघणार आहे. हे बघा, असे जाळीदार अनारसे कसं बनवायचं ते बघूयात. त्यासाठी मी हे बघा पीठ बनवून ठेवलेले, अगोदरच बनवून ठेवलेलं आहे. पिठाचं काही शूट केलेलं नाही. 4 दिवस तांदूळ पाण्यात भिजत घातलेले आहेत आणि पाणी रोज चेंज करून सावलीत सुकवून साखर किंवा गूळ मिक्स करून असं गोळे बनवून मिक्सरला दळून घेतलेले आहेत आणि साखर किंवा गूळ मिक्स करायचं आपल्या आवडीनुसार. आणि असे बनवून महिनाभरही टिकतात ते गोळे. आणि जसं आपल्याला करायचं त्याप्रमाणे आपण करू शकतो. 1-2 जसं टाईम मिळेल त्या प्रकारे. हे पण मी असे 2 गोळ्यांचंच बनवणार आहे. आणि हे बघा, दूध टाकायचं आहे. दूध एकदम टाकायचं नाही, आपण जसं लागेल तसं दूध टाकायचं त्याच्यामध्ये. हे बघा, मला 2 ते 3 चमचे दूध लागलेलं आहे आणि 1 चमचा मी तूप घातलेलं आहे त्याच्यामध्ये. हे बघा, आणि असं घट्टसर मळून घेतलेलं आहे. खसखस घेऊयात लावण्यासाठी. छोटा गोळा तोडून असं गोल करून घेतलेला आहे आणि खसखसीमध्ये डिप करून असं बनवून घ्यायचं. अनारसे आपल्या आवडीनुसार छोटे मोठे तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही बनवा. एकदम असा जाळीदार बनतो. हे बघा, आणि तेलामध्ये तळून घेतलेले तूप किंवा तेल तुमच्या आवडीनुसार कशातही तापा तुम्ही. मी तेलात तळवत आहे. मंद आचेवर तळून घ्यायचं. आणि तळवताना खसखस लावली ना ती बाजू वरतून राहू द्यायची आणि असं आपण झाऱ्याने तिच्यावर तेल टाकून तळून घ्यायचं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. हे बघा, अशा प्रकारे मंद आचेवर तळायची, कारण आतमध्ये पूर्ण तळले जातात. हे बघा, आपलं तळून झालेलं आहे. तेल निथळून घ्यायचं. अशा प्रकारे मी सर्व अनारसे तळून घेतलेले आहेत. चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.